महिला आरक्षणावरती म्हणाले, आम्ही महिला आरक्षणाला विरोध केल्याचा प्रचार सत्ताधारी करत आहेत, पण मी त्यांना चॅलेंज देतो. 2023 साली मंजूर झालेलं महिला आरक्षण आत्तापासून जाहीर करा, आम्ही तयार आहोत. महिला आरक्षणाचा अडवून सरकार देशाचे तुकडे पाडणार होते आणि देशाची वाट लावणार होतं. सत्ताधाऱ्यांचे हे कुंभाड विरोधकांनी उद्ध्वस्त करून लोकशाही वाचवली, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. भारतीय कामगार सेनेची 58वी वार्षिक सर्वसाधारण सभा छत्रपती शिवाजी महाराज मंदिर दादर येथे संपन्न झाली. या सभेला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संबोधित केले. यावेळी महिला आरक्षण, बंगालची निवडणूक यावर बोलताना त्यांनी भाजपवरती सडकून टीका केली. उद्धव ठाकरे म्हणालेत, कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम काही राज्य आहे तो योग्यपणे राबवत आहे, तर काही राज्यांकडे कुणाचंही लक्ष नाही. मतदारसंघ पुनर्रचनेमुळे कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम यशस्वीपणे राबवणाऱ्या राज्यांचं लोकप्रतिनिधित्व कमी झालं असं स्पष्ट मत उद्धव ठाकरे यांनी मांडले. मोहन भागवत म्हणतात की मुले ही जन्माला घाला, पण पोसणार कोण? सरसंघचालक मोहन भागवत म्हणतात की मुलं जन्माला घाला, पण पोसणार कोण हे ते सांगत नाहीत. देशात नोकऱ्या नाहीत, तुम्ही त्यांना नोकऱ्या देणार आहात का? कारखानं मिल बंद पडले, सगळं देशोधडीला लागले. देश तुम्हाला नुसता बेकारांचा कारखाना बनवायचा आहे का, असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारलाय. उद्धव ठाकरे म्हणालेत, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी एकट्या वाघिणीसारखा लढत आहेत, त्या जिंकल्याच पाहिजेत. एका महिलेला हरवण्यासाठी जवळपास 2 लाखांपेक्षा अधिक CRPFचे जवान हे तैनात करण्यात आलेत. मणिपूर जळत होतं तेव्हा 30,000 होते. आता बंगालमध्ये निवडणूक आहे म्हणून 2 लाख जवान आणलेत. या स्थितीत मतदान होणार कसं? कोण करणार? प्रत्येक नाक्यावरच्या पोलिसी फौजा पाहून तुमची मतदानाला यायची हिंमत आहे का? ही कसली लोकशाही आहे, असा सवाल त्यांनी विचारला आहे. आम्ही विरोधकांचे मुखवटे उतरवणार, बुरखे फाडणार. ठीक आहे, फाडा. पण तिकडे बंगालमध्ये एकटी महिला ममता बॅनर्जी जी वाघिणीसारखी लढते, जिंकल्याच पाहिजेत त्या. त्या एका महिलेला हरवण्यासाठी तो सुद्धा रवीश कुमारांचा तुम्ही व्हिडिओ बघा, जवळपास 2 लाखाच्या वरती CRPFचे जवान तिकडे उतरवलेत. म्हणजे मणिपूर जळत होतं तेव्हा 30,000 होते आणि बंगालमध्ये निवडणुका आहेत, तिकडे 2 लाखाच्या वरती. म्हणजे काही तर म्हणतात साहेब ये तो कुछ नहीं, 5 लाख तक जवान उतारे. मतदान करणार कसं? कोण करणार? जर फौजा बघितल्या नाक्यावर, कोण तुमची हिंमत आहे मतदानाला उतरायची? आणि उद्या यांनी जर का ठप्पे मारले आणि ममता बॅनर्जी हरल्या तर जितमया म्हणून पुन्हा तंगडी वरती करून नाचणार आहे.